हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर मित्रांनो, आज परत खूप दिवसानंतर आय थिंक फर्स्ट व्हिडिओ आहे आपला ह्या वर्षीचा. आणि ह्याच्या आधी जेव्हा आपण बनवलं होता PWD 2023साठीचा बनवला होता. आणि बघा, हार्डली 1 मंथ किंवा 2 मंथ झालं नाही आहे तरी रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे PWDने. म्हणजे इतकी फास्ट प्रोसेस फॉलो केली. जसं की पूर्वीपासूनच इतके एक्झाम्स जे होते 2023ला, कुठली अशी एक्झाम नव्हती की त्याचा इतकं फास्ट प्रोसेस झालेली आहे जशी PWDची झाली आहे. म्हणजे रिक्रुटमेंट येण्यापासून आणि ते रिझल्ट लावेपर्यंत सगळ्यात फास्ट प्रोसेस जी आहे ती PWDची झालेली आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं की WRDचं पण ऑलमोस्ट वेटिंग लिस्ट कवर झालेले आहेत. तर हा व्हिडिओ बनवायचा मागं जो उद्देश आहे की मागच्या 2023ला ज्यांनी पण हार्डवर्क केलं आहे, ज्यांनी पण अभ्यास केलेला आहे, सिरियसली एकदम 100% दिलेलं आहे, तर बघा त्यांचं कुठं ना कुठल्या डिपार्टमेंट PWD, ZP, जलसंपदा विभाग, WRD आणि ठीक आहे BMC तर अजून येणार आहे, त्यातही होईल. त्यानंतर PMC, सिडको, MIDC. तर ह्या असे अजून बरेचसे डिपार्टमेंट आहेत जिथं ॲड नाही करू शकलो मी, पण ते एक्झाम्स झाले. जसं की TPA, अजून बरेचसे डिपार्टमेंट आहेत, NP. तर ह्यामध्ये पण काही लोक सिलेक्ट झालेले आहेत. तर त्या सगळ्यांना, जेवढे पण मागचे 2023ला सिलेक्ट झालेले स्टुडंट, असं नाही की कुठल्याही क्लासचा असू दे, असं नाही की आपल्या क्लासचा नाही आहे म्हणून त्याला कॉंग्रॅच्युलेट नाही करायचं. कॉंग्रॅच्युलेट सगळ्यांना की जेवढे पण झालेले आहेत, जेवढ्यांची पण लिस्ट लागलेली आहे PWDपासून, ते ह्या सर्व डिपार्टमेंटमध्ये जेवढे लोक गेलेले आहेत आणि अजून ह्याच्या व्यतिरिक्त पण जे डिपार्टमेंट्समध्ये गेलेले आहेत त्या सगळ्यांना हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रॉम सिव्हिल ॲडिक्स. तर सुरू करण्याआधी महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तर जसं म्हणतो की एक साईड तर झाली की एक सक्सेसची साईड आपण जे आता बघितली वर, की हा सगळ्या मुलांचं सक्सेसफुली हे लोक सिलेक्ट झालेले आहेत, त्यांची लिस्ट लागलेली आहे. यांची आता लाईफ इथून पुढं जे महत्त्वाचा जो म्हणतो ना की लाईफमध्ये एक इम्पॉर्टंट फेज असते की आपलं एक स्टेबल करिअर बनणं आणि एक स्टेबल जॉब भेटणं, तर ती त्यांनी क्रॅक करून टाकलेली ऑलरेडी. तर आता इथून पुढं आपल्याला त्यांना जास्त काही मार्गदर्शन करायची गरज नाही, त्यांना आपोआप कळत जाईल की कशी राहते लाईफ. ठीक आहे. तर त्यानंतर जो मुद्दा आहे आपला की जे उरलेले स्टुडंट्स आहेत त्यांचं काय, जे अदर साईडला आहेत, म्हणजे अजून त्यांनी एक साईड पार नाही केली किंवा अजून तिथंच अडकलेले आहेत की कुठंतरी त्यांना तिथंच अजून त्याच फेजमध्ये अडकलेले आहेत जिथं मोस्ट ऑफ ऑल म्हणजे म्हणतो ना 90% स्टुडंटची जी हालत आहे ती जवळपास सेमच आहे. तर एक 5-10% स्टुडंट सोडले तर ते तर होतच जातात, कारण पोस्ट पण तशाच असतात. त्यामुळे प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब भेटेल ह्या देशात किंवा ह्या जगात असं तर पॉसिबल नाही आहे, कारण गव्हर्नमेंटकडे एवढ्या जागा पण नाही आहेत आणि तेवढ्या लोकांच्या सॅलरीज पण ते देऊ शकणार नाही. तर ते मुद्दा तो आहे की मग करायचं आहे की नाही करायचं काही. तर असा काही विचार करायचा नाही आहे की गव्हर्नमेंटकडे जागा नाही आहे म्हणून आपण नाही करायचं. ठीक आहे, एक एक्झाम गेली तरी काही हरकत नाही. आपल्याकडं अजून बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या वर्षी पण. ज्या पण लोकांना वाटतं की माझं किती वर्ष झालं मी प्रिपेअर करतो आहे पण अजून पण काही होत नाही आहे, अजून पण मला काही वे भेटत नाही आहे, तर एवढंच सांगतो की जेवढे पण आत्ताचे स्टुडंट्स सिलेक्ट झाले असेल, समजा ह्या लिस्टमध्ये असतील किंवा WRDच्या लिस्टमध्ये, तुम्हाला काय वाटतं फ्रेंड्स की त्या लोकांनी फेल्युअर सहन केलं नसेल का? फेल्युअर प्रत्येकाने सहन केलं आहे. जेवढे पण अधिकारी झाले ना त्यांनी कमीत कमी 3 ते 4 वेळा मिनिमम फेल झालेले आहेत. 5-5 एक्झाम फेल, 10-10 काही लोक 10-10, 20-20 एक्झाम फेल होऊन सुद्धा कंटिन्यू अभ्यास करत राहिले आणि मग त्यांनी क्लिअर केलेलं आहे. असे पण काही लोक आहेत लिस्टमध्ये. आपण त्यांना टॉपर टॉक्समध्ये पण आपण बघणारच आहे आणि लवकरच सिव्हिल ॲडिक्सकडून टॉपर टॉक्स चालू होतील. आणि जेव्हा पण टॉपर टॉक्स चालू होतील तर सेमिनार राहील तो, आणि आपण ग्रुपवर लिंक सेंड करू तेव्हा पण. आणि फ्री ऑफ कॉस्ट ठेवूया टॉपर टॉक्स जेवढे पण आहेत. फक्त यूट्यूब लाईव्ह नाही करू शकत आपण गुगल मीटवर
टॉपर टॉक, लाईव्ह टॉपर टॉक. कारण का नुसतं टॉपरनी कुठले मटेरियल वापरले किंवा काय वापरलं एक्झॅक्ट प्रिपरेशनमध्ये, समजा कुठलं एक नोट्स असेल, कुठल्या क्लासच्या नोट्स वापरल्या, ह्याबद्दल चर्चा नाही करायची. आपल्याला त्या टॉपरचं रिझन समजून घ्यायचं आहे की एक्झॅक्ट त्यांनी काय एवढं कुठली पॉवर बूस्ट केली की ती पोस्ट त्यांनी क्रॅक केली. तर ह्या गोष्टी पण म्हणजे त्याचे डीप इन्साइट्स, त्याच्या जे मजबुरी असतील किंवा त्याच्या वाटेला आलेले जे काही म्हणतो अडचणी असतील ते त्यांनी कसे पार केले, ह्याबद्दल पूर्ण डिटेल इन्साइट्स आपण बघणार आहे आपल्या टॉपर टॉक्स सेमिनारमध्ये. तर हे तर आपण नंतर ह्यावरचं जवळपास देऊया. बट स्टील आता उरलेला जो पार्ट आहे की काही लोक ह्या साईडला आहेत, काही लोक ह्या साईडला आहेत. तर जे लोक ह्या साईडला गेलेले आहेत, ठीक आहे, ज्यांना काहीतरी हाती लागलं आहे एवढ्या मोठ्या रिक्रुटमेंटमध्ये, जसं म्हणतो की 2023 गोल्डन अपॉर्च्युनिटी होती, इतके रिक्रुटमेंट्स होते आणि खूप सारे पोस्ट सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड ॲक्च्युली जे बघण्यात आलेले. तर खरंच एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती आणि काही लोक स्टील की पार करू शकले नाही किंवा काटावर थोड्यानी एखाद्या मार्कनी 2 मार्कनी हुकले असेल तर त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण अजून पण काही वेटिंग लिस्ट बाकी आहेत आणि अजून पण काही होप्स बाकी आहेत की थोडेफार त्यात पण अजून होऊन जातील. ठीक आहे, तर त्यामध्ये पण त्यांना एवढं पण अजून पण डिप्रेस होऊन किंवा असं काही टेन्शन घेऊन तुम्हाला काही मिळणार नाही. आत्ताच्या घडीला एवढंच करू शकता किंवा आत्ताच्या वेळेला एवढंच करू शकता की हे जे येणारं वर्ष आहे किंवा आता जे आलेलं वर्ष आहे 2024चे बघा, ऑलमोस्ट आता फेब 10पर्यंत नाही म्हणलं तरी 40 डेज संपलेले आहेत फ्रेंड्स. 40 डेज संपलेत आणि आपण जर पकडलं की ऑलमोस्ट 360 पकडून चाललो की 365 नाही 360 डेज आहेत आपल्याकडं. त्यातले 40 जरी विसरून जावा तरी 320 डेज इज नॉट अ स्मॉल टाईम. हे खूप 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 मॅटर करतं. 320 दिवस, येणारे 320 दिवस पण जर तुम्ही खूप सिरियसली घेतले आणि प्रत्येक वेळ तुमची जी आहे म्हणतो ना, प्रत्येक एक सेकंड, एक मिनिट, एक आवर जर तुम्ही प्रॉपर युटिलाइज केला, इथून पण प्रॉपर टाईम मॅनेज केलात, तर कुठं ना कुठं येणाऱ्या काळात तुम्हाला पण त्या साईडला जाता येईल जिथं तुम्ही आता ज्या साईडला तुम्ही बाकीच्यांना बघताय. म्हणजे म्हणतो ना आपण, बाकीच्यांना तर कॉंग्रॅच्युलेट केलं, ग्रुपवर मेसेज टाकले कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून, पण आपल्यालाही लोक कधी ना कधी कॉंग्रॅच्युलेट करतील ह्याची एक आशा असते माणसाला. तर तीच एक गोष्ट आहे. त्यामुळंच म्हणतो की येणारा काळ जो आहे तो पण असं समजू नका की सगळंच संपलं आहे, PWD झाली, WRD झाली आणि माझं कुठंच झालं नाही आणि पूर्ण लाईफ संपली, असं तर झालं नाही आहे. तर त्यामुळं जेवढे पण स्टुडंट्स आहेत आता त्यांना एक प्रश्न पडला असेल 90% स्टुडंटला की नाव व्हॉट, की खूप लोक म्हणत होते की MPSC. ठीक आहे, MPSCला काय आहे, तर MPSCचं पण पॅटर्न जर तुम्ही बघितलं तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि 26 पोस्ट आय थिंक ह्यावेळेस काढलेले आहेत. तर त्यामुळं आणि वाढून जरी समजा आपण म्हणलं की 150 to 200 सीट्स जरी वाढल्या तरी 250च्या अराउंड पोस्ट MPSCला पण हे करू शकतात. आणि तिथं 3 स्टेज जे आहे तुमची MPSC असते, 3 स्टेज प्रोसेस आहे. तर त्यामुळं MPSCला पण तुम्ही नाही म्हणलं तरी आत्तापासून जर प्लॅन करत असाल तर तोच प्लॅन ठेवा मग. कारण काय आहे, मागच्या वेळेस हाच गोंधळ झाला की सुरुवातीलाच लोकांना चूज नाही करता आलं की MPSC करू की आपले डिरेक्ट रिक्रुटमेंट्स करू. तर डिरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये काय असतं की ऑलमोस्ट फक्त 1 स्टेजमध्ये माणूस डायरेक्ट एकाच दिवसात त्याची लाईफ चेंज होऊ शकते. हे एक मॅटर आहे. कारण एक कुठली पण एक्झाम लाईफ चेंज करून जाते. पण MPSCतनं पण लाईफ ह्याच्यापेक्षा भारी चेंज होते ॲक्च्युली डायरेक्ट रिक्रुटमेंटपेक्षा. पण त्याची प्रोसेस आणि पेशन्स MPSCला खूप 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 लागतो. जर तुमच्याकडे ते नसेल तर मी म्हणतो की जर तुम्हाला वाट बघता येत नसेल ना रिझल्टची, तर MPSC देऊ नका. तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंटकडंच वळा
आणि डायरेक्ट रिक्रुटमेंटचेच जेवढे पण एक्झाम्स आहेत त्या सिरियसली 100% करा. तिथून जर कॉन्फिडन्स आला तर MPSCला जा. कारण बघा किती लोकांनी म्हणलं ना की MPSC कर, UPSC कर, म्हणायला काही जात नाही त्या लोकांना. जेव्हा आपण करायला जातो तेव्हा खरं कळतं की काय त्याच्या मागं लागतं आणि हात तुटून जातो लिहिता लिहिता पेपर. ठीक आहे, तर एवढं सोपं नाही आहे. कुठली एक्झाम सोपी नाही ॲक्च्युली. MCQ बेस्ड पण नाही आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह बेस्ड पण नाही आहे. तर आत्तापासून प्रॉपर ह्या वर्षी 320 दिवस कुठल्या एक्झामला कसे द्यायचे आहेत ना हे तुम्ही ठरवा यार. तुम्हाला कोणी सांगायला लागू नये की ही एक्झाम कर, ती एक्झाम कर. तुम्हाला आता अंदाज आला, इतके तुम्ही TCS IBPSचे पेपर्स दिलेत, तुम्हाला माहीत झालं आहे की कुठल्या एक्झामचा पॅटर्न कसा आहे. तुम्ही पण समजून घ्या ना थोडं. तुम्ही पण अधिकारी होणार आहे, तुम्ही पण कधीतरी डिसिजन घ्या लाईफमध्ये. ठीक आहे, की इतर क्लासेसला पण विचारणं. हे क्लासेसवाले पण काही म्हणजे म्हणतो ठीक आहे कुठलाही कितीही चांगला क्लासवाला असू दे तरी पण मी म्हणतो एक रॉंग डिसिजन असू दे किंवा राईट डिसिजन असू दे, तुम्ही एक डिसिजन घेऊन चला की मला हेच करायचं आहे आणि तुम्ही तुम्हाला जे आवडतं आहे त्या पोस्टला अप्लाय करून त्याचाच अभ्यास करा व्यवस्थित. फरक पडत नाही कुठला तुमचा मित्र MPSC होऊ दे किंवा बाकी मोठ्या पोस्टला जाऊ दे किंवा काय होऊ दे, फक्त तुम्हाला ॲक्च्युली तुमच्या लाईफमध्ये काय पाहिजे हे मॅटर करणार आहे. तर आपण एक ग्राफ बघू. ह्यामध्ये एक ग्राफ आहे. बरेचसे स्टुडंट्स जे आहेत त्यांना असं वाटतं की त्यांच्या लाईफमध्ये आता एक ग्राफ आपण बघूया की टाईम वर्सेस रिझल्ट्स. ठीक आहे, तर ह्यामध्ये मोस्टली जेव्हा पण आपण एक्झाम्स देतो आपण एक एक्सपेक्टेशन ठेवलेलं असतं की ह्याचा रिझल्ट असा येईल. म्हणजे एक लिनियर लाईन जी दाखवलेली आहे तुम्हाला की व्हॉट वी थिंक शूड हॅपन. म्हणजे आपल्याला वाटतं की असं होऊ शकतं, पण ॲक्च्युली काय घडतं एक्झामचा रिझल्ट आल्यावर, तर तो ग्राफ दाखवलेला आहे खाली. व्हॉट ॲक्च्युली हॅपन्स, ॲक्च्युली जे घडतं ती ही फेज आहे. ठीक आहे, हा ॲरो आहे तुमचा. आणि जे तुम्ही विचार करता की लाईफ अशी लिनियर आहे, तुम्ही जसं ठरवलं तसंच होईल, तर अजिबात असं नाही आहे. लाईफ तशी लिनियरली तुमच्याबरोबर हे काय म्हणतात ते फॅक्टर्स मॅच करत नाहीत. कारण खूप फॅक्टर्स असतात की तुम्ही जे विचार करता त्याच्या पण बियॉन्ड काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. जसं की नॅचरल फॅक्टर्स पण म्हणू शकतो आपण, त्याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पण म्हणू शकतो. आणि ही खरी गोष्ट आहे. खूप लोकांना ह्या गोष्टींचं काय म्हणतात ते अवेअर नसतात किंवा स्पिरिच्युअली तेवढे स्ट्रॉंग नसतात आणि त्यामुळे ते पेशन्स ठेवू शकत नाहीत आणि काही लोक म्हणणं सोडून देतात प्रोसेस. तर त्यामुळं ही जी हा जो पॉईंट आहे किंवा हा जो ॲरो आहे, ही जी लाईन आहे कर्व लाईन, ह्या लाईनला म्हणतो आपण ॲक्च्युअल काय म्हणतो तुमचा लाईफचा ग्राफ. की ॲक्च्युअल ग्राफमध्ये जर तुम्ही बघितलं की सुरुवातीला तुम्हाला कुठंच सक्सेस दिसत नाही आहे. सक्सेस खूप 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 नंतर एकदम ह्या पॉईंट नंतर भेटते. पण इथून ह्या पॉईंटपासून जर तुम्ही हा पॉईंट बघितला एकदम हा पॉईंट बॉटमवाला, तर इथं सगळ्यात ग्राफ बॉटमला आहे. म्हणजे इथं सगळ्यात काय म्हणतात इथं सगळ्यात जास्त डिप्रेशन आहे. तर ह्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट. तर तो एक पॉईंट येणारच आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये की ज्यामध्ये त्याला सगळ्यात जास्त डिसअपॉइंटमेंट होईल की मी यार इतका अभ्यास केला एक्झामला आणि माझी तरी पण मला फेल्युअर सहन करावं लागतं आहे किंवा मी काय करू आता इथनं पुढं की मला ही फेज पार करता येईल. तर ह्यासाठी पण परत तुम्ही बघू शकता की हाच ग्राफ हेल्प करेल तुम्हाला. ठीक आहे, मी हा ग्राफ दाखवायचा मुद्दा आहे, मला असं काही कुठलं मोटिवेशन किंवा काही द्यायचं नाही आहे. फक्त तुम्हाला रिॲलिटी दाखवायची की रिॲलिटी काय आहे तुमच्या लाईफची. जे पण लोक फेल झाले असतील त्यांच्यासाठी फक्त, किंवा फेल झाले म्हणण्यापेक्षा फेल तर आता ठीक आहे, आता आपल्याकडे पोस्ट नव्हते एवढे म्हणून आपण फेल म्हणूया त्या शब्दाला. ॲक्च्युली तो शब्द वापरणं चुकीचं आहे कारण शासनाकडेच इतके पोस्टच नाही आहेत. तर तुम्ही कसं म्हणू शकता की फेल झालं. तुम्ही अभ्यास तर खूप केला आहे, ठीक आहे, तुम्ही त्यातून काहीतरी शिकाल एवढं खरं आहे पुढच्या एक्झामसाठी. फक्त हे लक्षात ठेवा की हा जो टाईम आहे ना हा तुमचा थोडा ह्या डिप्रेशन पॉईंटपासून थोडं पुढे या, फक्त थोडं पुढे या, म्हणजे थोडं वेट करा असं सांगतो हा ग्राफ. म्हणजे टाईम जसं पुढं जाईल तसे तुमचे सगळे दुःख कमी होत राहतील आणि
असा एक पॉईंट येईल ज्यामध्ये तुमचे सर्व म्हणतो ना, एक ही निगेटिव्ह साईड आहे आणि इथून ही पॉझिटिव्ह साईड आहे. अशी पॉझिटिव्ह साईड दिसेल तुमच्या लाईफची ज्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त हॅपीनेस असेल. तर त्या पॉईंटपर्यंत यार वाट बघा. बस एवढंच सांगायचं या व्हिडिओमध्ये की जे पण लोक असं समजून बसलेत की माझं आता कुठंच होऊ शकत नाही इतका अभ्यास करून, तर मी तुम्हाला सांगतो की हा ग्राफ डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही समजून घ्या की तुम्ही आता ह्या स्टेजला आहे. आता फक्त हळूहळू आपल्याला इथं 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 असून पुढं जायचं आहे. थोडं टाईम जाईल मान्य, पण त्यानंतर तुम्हाला हा कुठं ना कुठं पॉझिटिव्ह साईडवाला ग्राफ बघायला भेटेल. त्याला म्हणतो एक्सपोनेन्शियल इंक्रीज इन प्रोग्रेस. तर त्या प्रोग्रेसपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. तर बस फ्रेंड्स, एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. बाकी आपण एक टॉपर टॉक्स तर घेणारच आहे. ती प्रत्येक टॉपर टॉक्समध्ये काही ना काही तुम्हाला शिकायला भेटणार आहे. बरेचसे स्टुडंट्स, बरेचसे लोक, आम्ही कोणी क्रेडिट घेणार नाही की सिव्हिल ॲटिक्सकडून काही सिलेक्शन झाले. त्यांचे हार्डवर्क आहेत जे त्यांनी सिलेक्ट झाले असतील. कुणाचंही कुठलंही मी तर समजत नाही की असं क्लासचं काही योगदान असतं. जे काही योगदान आहे त्या मुलाचं आहे. त्यांनी सेल्फ स्टडी केली आहे, त्यांच्या पॅरेंट्सने त्याला हेल्प केली आहे. तर जेवढे पण सिलेक्ट झालेले स्टुडंट आहेत त्यांच्या पॅरेंट्सच्या पाया पडा, सगळ्यांना पेढे वाटा आणि डेफिनेटली तुमच्या 5 अशा मित्रांना जे नाही करू शकले क्रॅक त्यांना हेल्प करा यार. तुम्ही पण थांबवू नका. जे सिलेक्ट झालेत तुम्ही ट्राय करा की तुमच्या आयुष्यातला थोडा का होईना एक 10 मिनिट अर्धा तास तुमच्या त्या मित्रांना द्या जे नाही क्रॅक करू शकले. त्यांना विचारत राहा की तुमचा अभ्यास कसा चालला आहे किंवा त्यांना सारखं गाईड करत राहा, त्यांना मोटिवेट करत राहा. तर हे पण ह्यातनं पण खूप सारे तुमचे मित्र असतील तर पुढं जे करू नाही शकले ते आपोआप क्रॅक करून जातील. ठीक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट पॉईंट होतं की सांगायचा की सिलेक्ट झालेले पण असू दे तरी त्यांनी असं गैरसमजत राहू नका की तुम्ही सिलेक्ट झालाय तर तुम्ही सगळंच जग जिंकलंय. असं काही नाही आहे. पुढं पण खूप प्रॉब्लेम्स येतात लाईफमध्ये, तेही तुम्हाला क्रॅक करायचे आहेत. तेही तुम्हाला त्याच लेवलनी तेवढ्याच हार्डवर्कनी तुम्हाला ते पार करायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या काळात तुमच्या मित्रांना पण हेल्प करायची आहे. हे कुठंही विसरू नका कोणी पण. तर ह्याचबरोबर आपण हा जो आहे व्हिडिओ संपू आणि एवढंच सांगतो की येणाऱ्या वर्षी जसं मागचं वर्ष होतं 2023 एक धमाका होता, तसंच येणाऱ्या वर्षी 2024-25ला पण असेच चांगले रिझल्ट्स, असेच चांगले रिक्रुटमेंट्स बघायला भेटतील. तर बी प्रिपेअर्ड फ्रेंड्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू.